नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे काही प्रश्न पाहणार आहोत. मित्रांनो, यामध्ये जी के आणि करंट अफेअरचा समावेश केलेला आहे. सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न आहे, मी आणि माझा बाप या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? मित्रांनो, मी आणि माझा बाप या पुस्तकाचे लेखक आहेत बघा, व्यंकटेश माडगूळकर. पर्याय क्रमांक ए, मी आणि माझा बाप, व्यंकटेश माडगूळकर यांचं पुस्तक आहे. आता सेम पुस्तक आहे बघा, आमचा बाप अन आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पुढील प्रश्न आपला, आमचा बाप अन आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर नरेंद्र जाधव. या पुस्तकांसाठी बरेच विद्यार्थी कमेंट करत असतात. तर मित्रांनो, दोन्ही वेगळी पुस्तकं आहेत बघा, मी आणि माझा बाप व्यंकटेश माडगूळकर, आमचा बाप आणि आम्ही नरेंद्र जाधव. पण दोन्ही पुस्तकं अतिशय महत्त्वाची आहेत. पाठ करून ठेवा यांची नावं, ठीक आहे, परीक्षेत विचारली जातात. तर त्यानंतर प्रश्न आहे बघा, प्लासीची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? मित्रांनो, कधी झाली होती बघा, 1757. पर्याय क्रमांक ए, 1757 या वर्षी प्लासीची लढाई झाली होती, ठीक आहे. मित्रांनो, पानिपतची पहिली लढाई विचारली तर बघा 1526ला 1526ला पानिपतची पहिली लढाई झाली होती, ठीक आहे. त्यानंतर बघा, पानिपतची दुसरी लढाई विचारली तर 1556ला पानिपतची दुसरी लढाई झाली होती आणि 1761ला पानिपतची तिसरी लढाई झाली होती. प्लासीची लढाई मूळ उत्तर आहे आपलं 1757, ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो, क्रिकेटशी संबंधित आहे, क्रिकेट, ठीक आहे. पर्याय क्रमांक डी, क्रिकेटशी संबंधित आहे. त्यानंतर प्रश्न आहे, राष्ट्रीय बियाणे परिषद 2023 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडली? राष्ट्रीय बियाणे परिषद 2023 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडलेली आहे? तर मित्रांनो, पर्याय क्रमांक बी, संभाजीनगरला पार पडलेले, आपल्या महाराष्ट्राच्या संभाजीनगरमध्ये पार पडलेले आहे. मित्रांनो, या सर्व परिषदा पाठ ठेवायच्यात बघा. पोलीस भरतीमध्ये परिषदांवर जास्ती भर देण्यात येतो बघा, विशेषतः मुंबई आणि जे काही आयुक्त असलेली शहर, आयुक्तालय असलेली शहर आहेत ना, त्या ठिकाणी बघा प्रत्येक भरतीमध्ये परिषदांवर विचारण्यात आलेले आहेत प्रश्न, ठीक आहे. म्हणून परिषदा पाठ करून ठेवायच्या आहेत. त्यानंतर बघा, पुढील प्रश्न आहे, ग्रँड ऑर्डर ऑफ द चेन ऑफ द येलो स्टार 2023 हा पुरस्कार कोणास प्राप्त झालेला आहे? पुरस्कार नीट पहा, ग्रँड ऑर्डर ऑफ द चेन ऑफ द येलो स्टार 2023 हा पुरस्कार कोणास प्राप्त झालेला आहे? बघा, आपल्या भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना हा प्राप्त झालेला पुरस्कार. कोणत्या देशाचा आहे पुरस्कार? सुरिनाम या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. कोणता? ग्रँड ऑर्डर ऑफ द चेन ऑफ द येलो स्टार, ठीक आहे. हा 2023 साठी द्रौपदी मुर्मू यांना प्राप्त झालेला आहे. मित्रांनो, जर सुरिनाम देशाचे राष्ट्राध्यक्ष विचारले तर बघा, चान संतोखी हे सुरिनाम देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत, ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते? तर मित्रांनो, कोणते असते बघा, मानवी शरीरातील सर्वात लहान हाड असते स्टेप्स, जे कानामध्ये असते, ठीक आहे. कानामध्ये असते हे हाड. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, मोस्ट रिपीटेड प्रश्न आहे पोलीस भरतीसाठी, ठीक आहे. तर मित्रांनो, जर प्रश्न विचारला मानवी शरीरातील सर्वात मोठा स्नायू कोणता? तर बघा, ग्लुटियस मॅक्झिमस हा मानवी शरीरातील सर्वात मोठा स्नायू आहे, ठीक आहे. मसल म्हणतात त्याला, ठीक आहे. विचारलं जातं बघा, सर्वात मोठे हाड कोणते? तर फिमर हे मांडीमध्ये असलेले हाड मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड आहे, ठीक आहे. हा पण प्रश्न मोस्ट रिपीटेड आहे. त्यानंतर बघा, विचारलं जातं सर्वात मोठे आडवे हाड, मानवी शरीरातील सर्वात मोठे आडवे हाड अशा प्रकारचे हाड कोणते? तर क्लॅव्हिकल हे मानवी शरीरातील सर्वात मोठे आडवे हाड आहे. आपलं मूळ उत्तर आहे सर्वात लहान हाड स्टेप्स. पुढील प्रश्न आहे, मानवी शरीरातील सर्वात लांब स्नायू कोणता? बघा, त्याच्याशीच रिलेटेड प्रश्न आहे, पण महत्त्वाचा प्रश्न आहे, मानवी शरीरातील सर्वात लांब स्नायू कोणता? या ठिकाणी आपण ग्लुटियस मॅक्झिमस हा पाहिला, जो सर्वात मोठा स्नायू आहे, ठीक आहे. आता सर्वात लांब स्नायू कोणता आहे? तर बघा, सार्टोरियस हा मानवी शरीरातील सर्वात लांब स्नायू आहे, सार्टोरियस, ठीक आहे. जर विचारलं सर्वात मजबूत स्नायू कोणता? तर मॅसेटर हा जबड्यात असलेला सर्वात मजबूत स्नायू आहे मानवी शरीरातील, मॅसेटर,
ठीक आहे. जर विचारलं सर्वात लहान स्नायू कोणता, तर बघा स्टॅपेडियस हा मानवी शरीरातील सर्वात लहान स्नायू आहे. फिमर आपण पाहिलं मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी कोणावर सोपवण्यात आलेली आहे. मित्रांनो, कोणावर सोपवण्यात आली बघा, CISF, पर्याय क्रमांक बी CISF वर सोपवण्यात आलेले आहे. सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स याच्यावर संसदेची सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे विम्बल्डन 2023. विम्बल्डन 2023चा पुरुष एकेरी विजेता कोण आहे. तर मित्रांनो कार्लोस अल्कराज. कार्लोस अल्कराज हा विम्बल्डन 2023 पुरुष एकेरी विजेता आहे. कार्लोस अल्कराज. ऑस्ट्रेलियन ओपन, अमेरिकन ओपन, फ्रेंच ओपन या तिघांचा विजेता नोवाक जोकोविच आहे. ठीक आहे. फक्त विम्बल्डन विचारलं तर कार्लोस अल्कराज. त्यानंतर प्रश्न आहे नुकतंच कोणत्या ठिकाणच्या गणेश मूर्तींना GI टॅग मिळालेला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, कुठल्या ठिकाणच्या गणेश मूर्तीला GI टॅग मिळाला आहे बघा, तर पेन, रायगडमधील पेन या ठिकाणील गणेश मूर्तीला GI टॅग मिळालेला आहे. मित्रांनो, GI टॅग किती वर्षासाठी व्हॅलिड असतो विचारलं तर 10 वर्षासाठी व्हॅलिड असतो. त्यानंतर तो रिन्यू केला जातो. त्यानंतर प्रश्न आहे PDFचे विस्तारित स्वरूप काय आहे. काय आहे मित्रांनो, तर बघा पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट असा PDFचा फुल फॉर्म आहे. ठीक आहे, किंवा विस्तारित स्वरूप आहे. त्यानंतर प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतलेले रायरेश्वराचे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे. कोणत्या जिल्ह्यात आहे बघा, पुणे जिल्ह्यामध्ये आहे. भोर तालुका जर विचारला तर भोर, जिल्हा विचारला तर पुणे. या ठिकाणी स्पेशल प्रश्न विचारला जाऊ शकतो, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ कोणत्या मंदिरात घेतली, तर रायरेश्वर. ठीक आहे, हे महादेवाचे मंदिर आहे. त्यानंतर प्रश्न आहे जपानच्या कोयासन विद्यापीठाने कोणास डॉक्टरेट ही पदवी बहाल करण्याचे जाहीर केलेले आहे. 100% हा प्रश्न विचारला जाणार. तर लक्षात ठेवायचा हा प्रश्न, देवेंद्र फडणवीस यांना जपानच्या कोणत्या विद्यापीठाने, कोयासन विद्यापीठाचं नाव लक्षात ठेवा, देशाचं नाव लक्षात ठेवा, जपान विद्यापीठ कोयासन. कोणाला, देवेंद्र फडणवीस यांना कोणती पदवी, डॉक्टरेट ही पदवी बहाल करण्याचे जाहीर केलेले आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, महाराष्ट्रातील राजपुरी खाडीवर कोणता राष्ट्रीय जलमार्ग आहे. कोणता आहे, NW83. NW83 किंवा नॅशनल वॉटरवे 83 हा जो राष्ट्रीय जलमार्ग आहे तो महाराष्ट्रातील राजपुरी खाडीवर आहे. ठीक आहे मित्रांनो, आता NW85 कोणत्या खाडीवर नदीवर आहे तर बघा NW85 हा रेवदंडा खाडी व कुंडलिका नदीवर आहे. नॅशनल वॉटरवे किंवा राष्ट्रीय जलमार्ग 85 हा रेवदंडा खाडी व कुंडलिका नदीवर स्थित आहे. ठीक आहे. नॅशनल वॉटरवे किंवा राष्ट्रीय जलमार्ग 10 हा अंबा नदीवर स्थित आहे. अंबा नदी. ठीक आहे. आणि राष्ट्रीय जलमार्ग 91 हा शास्त्री नदी व जयगड खाडीवर स्थित आहे. कोणती, शास्त्री नदी व जयगड खाडी. ठीक आहे, आपलं मूळ उत्तर आहे राजपुरी खाडीवर असलेला राष्ट्रीय जलमार्ग NW83. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, संविधानात कलम डॅश डॅश ते 35 मध्ये मूलभूत अधिकार समाविष्ट आहेत. संविधानात कलम किती ते 35 मध्ये मूलभूत अधिकार समाविष्ट आहेत तर बघा कलम 12. संविधानामध्ये कलम 12 ते 35 मध्ये मूलभूत अधिकार समाविष्ट आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण काही महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेतलेले आहेत. हे सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. बघा आपण जे प्रश्न घेत असतो ते पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे प्रश्न असतात. त्यामुळे व्हिडिओ आपले डेली बघत चला. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. व्हिडिओला लाईक कमेंट करा आणि मित्रांशी शेअर करून घ्या. ठीक आहे. पोलीस भरतीचे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. पोलीस भरतीचा फॉर्म लवकरात लवकर भरून घ्या. शेवटच्या दिवसांची वाट पाहू नका, कारण शेवटच्या दिवसांमध्ये साईट ही हळू किंवा हँग झालेली असते. ठीक आहे. तर मित्रांनो फॉर्म भरून घ्या आणि
ग्राउंड आणि अभ्यासावर जोर द्यायला सुरुवात करा. तुमच्याकडे मित्रांनो कमीत कमी 6 जास्तीत जास्ती 8 ते 10 महिने आहेत. त्यामुळे या भरतीत पूर्ण जिद्दीने आणि जोमाने प्रयत्न करा. यश नक्कीच भेटेल. धन्यवाद.